या चरिती रावण सर्वगत सनातन जाणून या रघुनंदन निज श्री करून पूजिला. महाराज याच पद्धतीत रावण सुद्धा राम झाला, सनातन झाला, शाश्वत झाला, अमर झाला. रावणाची पूजा करते पण रावण म्हणून नाही बर, राम म्हणून करते. हेच लक्षात ठेवायचं. जगामध्ये सगळ्या मूर्त्यांची पूजा आपण राम म्हणून करतो. मातीची पूजा नाही करत, मातीला राम म्हणून करतो. कसं आहे, कधी कधी मातीलाच वाटतं मी रामच आहे की काय. हा अहंकार वाईट आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जोपर्यंत राम आहे वाटतं तोपर्यंतच तो पूजनीय आहे. ज्या ठिकाणी अहंकाराचा माजलेला रावण दिसतो पूजनीयता संपुष्टात येते. आणि समोरचा रावण आहे की लक्षात आल्यानंतर सुद्धा जो पुजतो ते अज्ञान आहे, त्याला मोह म्हणतात. आणि मोहाच्या भ्रमातच राहत नाही त्याला भक्त म्हणत जाऊ. नवरा मेलाय तरी आनंदित झाली महाराज. रामावर राग नाही. प्रभू रामचंद्रजींना हात जोडते, त्याला ज्ञान म्हणावं जे विभीषणाच्या संगतीमुळे आलं असं सांगतात. सायोजाचा रघुराजा निज शिर छेदोनी ओजा करिता प्रीती लक्ष पूजा उल्हास पूजा उल्हास. सायोज्याचा राजा राम आहे. त्याच्या चरणावरती मुंडके टाकताना रावणाला आनंद होता. बरोबर आहे. कारण कसं आहे, जगामध्ये ज्ञान कधी येतं महाराज, एक तर देवाचं नाम घेतल्यास, नाही तर बाण लागल्यास. बाकी माणसं ज्ञानी नसतात. म्हणून रामचंद्र प्रभूंच्या पूजेमध्ये समर्पित नसतात. त्यावेळेस रावणाला बाण लागला त्यावेळेस त्यानं लाख मुंडके वाहिले. किती? 1,00,000 मुंडके प्रभू रामचंद्रजींच्या चरणावर वाहिले. ज्यावेळेस संतांचा स्पर्श झाला, विभीषणाचं बोलणं ऐकलं, त्यावेळेस मंदोदरी सुद्धा रामचंद्र प्रभूंची भक्त या भावनेत विराजमान झाली. तिला आनंद होतोय. रामचंद्र प्रभूंकडे बघत बघत मेल्या रड्यात मड्याचं दुःख नाही, प्रभू रामचंद्रजींचं मुख पाहायला मिळतंय याचं सुख आहे असं सांगतात. दुर्जय कष्टे करुणी जाण सायुजे साधिले आपण तो उठविता दशानन लागील संपूर्ण स्वामी द्रोह. आणि मंदोदरी म्हणू लागली, रामा तुम्ही उठवता रावणाला, पण दुर्जय करून नाना प्रकारची पाप करून रावणानं राम मिळवलाय. राम मिळवण्यासाठी एक तर पुण्य पाहिजे, नाही तर अफाट पुण्य. किती पुण्य, पुण्याची गणना पूर्ण केली. पाप सुद्धा तितकंच लागतं. जगाचा बाप मिळवणं एवढं सोपं आहे का? जमिनीचा 1.5 फुटाच्या तुकड्यासाठी माणसं जिंदगीवर बेजार आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात येतो परमात्मा मिळवणं काही बाजारचा खेळ नाही, बाजाराचा भाजीपाला नाहीये. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मिळालेत रावणाला. आणि आता जर त्याला परत आणलं, नासक्या शरीरात जनावर खायला लावलं होय, तर हा स्वामी द्रोह होईल. माणसानं माणसाचं हित जपावं. आणि प्रत्येक वेळी हित प्रेमात नसतं बरं का, भांडणातही हित असतं, कळलं पाहिजे. निज देह रावण करुणिया रामार्पण सायुज्य पावला परिपूर्ण तिची आपण साधावी. आणि मंदोदरी म्हणू लागली, देह अर्पण केला आणि रावणानं सायुज्य मिळवलं. सौदा सोपा आहे, ज्ञानाला कळतो, मूर्खाला कळत नाही. लक्षात घ्या, 100% मसन वाटत घालायची प्रॉपर्टी म्हणजे शरीर. किती टक्के? 100% हे शरीर मसन वाट्यातच घालावं लागतं, दुसरीकडे नाही बरं. असलं नासकं शरीर देवाच्या भजनात लावायचं, अविनाशी असणारा देव आपला करून घ्यायचा. सौदा किती सोपा आहे. अहो बघा ना, पापी लोक टायमाला आरडतात. कोणासाठी? आपलाच राम त्यांना मिळवायचा. वेळेवर पाप करतात आपला देव मिळवण्यासाठी. तुम्हाला गुलाबजामुन खाऊन देव पचत नाही, किती पाप असत. लक्षात घ्या, विचार केला पाहिजे. तिने विचार केला, म्हणजे रावणानं एवढं सगळं करून राम मिळवलाय. आता आपणही काय करावं? राम आपला करावा, आपला तो एक देव करून यावा.
तेने विन जीवा सुख नोहे. देव आपला झाल्याशिवाय सुख नाही मला. येरती माईक दुःखाची जनती. हे कोण बोलायले? होय, सोन्याच्या देशाची राणी आहे. सोन्याच्या देशाची राणी आहे. गुंजभर सोनं असलेले माणसं महाराज ऐक कोण असतात. ती सोन्याच्या देशाची राणी म्हणते हे सगळंच नाशवान आहे. राम अविनाशी आहे, लक्षात घेते. जेणे मागे निज पते साधीने निज भक्ती बेहे साधीन त्याची रीती देह रघुपती अर्पीन. देह रघुपती अर्पीन. ज्या रीतीनं नवऱ्यानं राम मिळवला त्याच रीतीनं करेल. नवऱ्यानं राम मिळवला देह मारून. तुम्हाला आम्हाला राम मिळवायचा आहे जगून. आपल्याला फाशी घ्यायची गरज आहे का? देवाच्या हाताने मारायची गरज आहे का? देवाचं नाव घेतलं की खायला बुंदी लाडू. महाराज आम्ही 24 तास फिरत असतो, विचार कशाचाच नाही. जाळून संसार बैसलो अंगणी. काही जण माणसं असतात काय खरंय याच. अरे म्हणलं वाढण आणलं तर गाव जगल. होय होतंय का खरं? त्या संत परंपरा वेगळ्या आहेत. भगवंताच्या नामस्मरणाची ताकद वेगळी. मंदोदरी म्हणू लागली पद्धत राक्षसाच्या पद्धतीत जन्माला आली ना. ती जन्माला नाही आली पण तिचं जीवन राक्षसाच्याच पद्धतीत गेलं. देह जाळूनच आम्हाला राम मिळवावा लागेल आणि तुम्हाला आम्हाला देह पाळून राम मिळवता येतो. आपण भाग्याचे वाटेकरी आहे, सावध झालं पाहिजे. आता उठविल्या रावण मरण न चुके जाण तेने काळे रघुनंदन सर्वथा जाण भेटेना. होय, उठवला हा रावण तर रावणाचाही मोक्ष गेला आणि आपलाही गेला. पुन्हा संसाराच्या फजितीत 1 लाख पोरं देखत मेले तरी संसारच. अवघड असतं महाराज. विषय वाईट आहे. या विषयाचा त्याग झाला पाहिजे. राम मिळाला पाहिजे. या प्रवृत्तीचा स्वीकार राक्षसाची बायको करू लागली. कोणाची? निव्वळ राक्षसाची बायको आहे पण राम तिला आवडू लागला असं सांगतात. श्रीराम दृष्टी पुढे मरण त्या पुढे तुच्छ ब्रह्म सदन स्वर्गाधिका पुसे कोण ते आजी जान सापडले. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. मरण्याचा एक मोसम असतो आणि जगण्याचा एक मोसम आहे बरं का. जगावर रामासाठी मरावर रामासाठी तुझे कारणी उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे. माणसं कशासाठी मरत नाही तू? छोट्या छोट्या भांडणासाठी माणसं मरायत मेलो तर माग सकत नाही म्हणते. कशासाठी? कशासाठी? माणसांना मरणं वाईट नाही बरं का. मरणाला भिवू नये. मरण्याचं कारण एक तर राम भक्ती असावी नाही तर राम विरोध असावा. मुक्ती पक्की आहे. मंदोदरी म्हणू लागली या देवाच्या समोर जर मी मेले एवढं भाग्य कधीच नाही आहे रामामध्ये समर्पित होईल असा विचार करते. श्रीराम दृष्टी पुढे देह पतन ब्रह्म सायुजे तेने पूर्ण ते सांडून वांछ्यान नरक दारुण तयाशी. मंदोदरी म्हणू लागली रामाच्या समोर मरण राम रूपाची एक होणं ब्रह्म सायुज्य सदनाच्या पलीकडची मुक्ती मिळत असताना हे सोडून देऊ. बरीच माणसं रामाला म्हणतात हो संसाराचं चांगलं व्हावं. हे कशाला काय मागावं कळलं पाहिजे. गरीब मुख्यमंत्री आला काय मागायचंय ते मागा म्हणल्यानंतर जर एखादी बाई म्हणली मला 20 रुपये कमी पडले, देवाला द्यायला पण पदर नाही. असंच प्रकारे राम आल्यानंतर पुन्हा संसारी गोष्टी मागणं तो खाच लक्षण आहे. मंदोदरीला पडतंय. सांडोन या रघुनाथा देहलोभे विषय भोगिता अनिवार नरकावस्था भोगिता कल्पांती सरेना. अनिवार नरकावस्था भोगिता कल्पांती सरेना. कल्पाचा अंत जरी झाला नरक चुकत कधी? राम विसरल्यानंतर.
राम सोडल्यानंतर आणि माणसाला फक्त राम नकोय बर का, 10-5 रुपये लागतेत म्हणून माणसं मंदिरावर याच टाळते. माणसांना पैशाचा मोह आहे का? अजिबात नाही. पैसा खर्चल्याला वाईट वाटते का? अजिबात नाही. दारूला लोक अशी 100ची नोट एका मिनिटात काढतात. किती? एका दिवशी एक जण फुल पेलेला होता महाराज, आला जवळ, दानपेटी ठेवलेली होती. म्हणलं बघा एका क्वार्टरचे पैसे तरी टाक. फुल पेलेलं होतं. अर्धा तास मी पण त्याला धरून उभं केलं. 20ची एक नोट होती, 50ची एक होती. अर्ध्या तासात 50ची टाका हिंमत जाईल नाही. शेवटी लाज काज 10 माणसांनी दरडवल्यानंतर 20ची टाकला. म्हणलं ही 50ची सोड, 500चं बंडल सुद्धा दिलं असतं त्यांना दारूच्या लोकांना. व्यासपीठावरून बोलतो, एकही शब्द पडला नाही. वाईट आहे. मोह सुटत नाही. जगण्याचं कारण राम, मरण्याचं कारण राम. जगण्याचा हेतू राम, मरण्याचा हेतू राम. त्याला जीवन ज्ञानाचं म्हणतात. प्रभु रामचंद्र भगवान